नमस्कार. आज आपण पाहतोय छोले मसाला. इथे मी 1 वाटी भिजवून घेतलेले छोले घेतलेले आहेत. याला काबुली चणे असेही म्हणतात. तर मी हे रात्रभर छान भिजवून घेतलेले आहेत. आता आपण कुकरला हे शिजवून घेणार आहोत. छोले भिजतील आणि त्याच्यावर 1-2 इंच पाणी राहील एवढं पाणी याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. चहापत्ती उकळून गाळून घेतलेलं पाणी आहे हे आता आपण छोलेमध्ये ओतून घेऊया. याने आपल्या छोल्याला ब्राऊन असा कलर येतो. त्यासाठी चहापत्तीचं पाणी यामध्ये घालणं आवश्यक आहे. आता यामध्ये 2 तमालपत्र, 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 4 मिरी आणि 2 वेलची त्याची तोंड अशी ओपन केलेली आहेत ते याच्यामध्ये ऍड करूया. चवीपुरतं मीठ घालूया आणि पाव चमचा सोडा, खायचा सोडा आहे हा. छोले व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यामध्ये सोडा ऍड केलेला आहे. आता आपण कुकरमध्ये हे शिजवून घेऊया. इथे छोले छान शिजलेले आहेत. कुकरला 6 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. 6 शिट्ट्यामध्ये जर शिजले नाही तर 1-2 शिट्ट्या तुम्ही जादा करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की कलरही छान आलेला आहे, ब्राऊन झालेला आहे, कारण आपण चहापत्तीचं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. हे फक्त कलरसाठी आपण चहापत्तीचं पाणी याच्यात ऍड केलेलं आहे, फ्लेवरसाठी नाही. आता याच्यात जे आपण तमालपत्र वगैरे हे खडे मसाले घातलेले आहेत हे तुम्ही काढू शकता. मी फक्त तमालपत्र बाजूला काढणार आहे. आणि आपले छोले पण खूप छान शिजलेले आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस अशा पद्धतीने हे छोले दाबले तर याचं पीठ होतंय, त्याचा अर्थ आपले छोले खूप छान शिजलेले आहेत. आता आपण याला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल ओतून घेतोय. 1-2 मोठे चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. त्याच्यात आता आपण 1 चमचा जिरे घालूया. आता यामध्ये 2 मीडियम कांदे चिरून घेतलेले आहेत ते याच्यात घालूया आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण हा परतून घेऊया. इथे आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालतोय 1 वाटी. हे 2 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, त्याची प्युरी करून घेतलेली आहे. आणि पुन्हा आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो याच्यामध्ये छान शिजला पाहिजे. यामध्ये थोडंसं मीठ घालतोय आपण. छोलेमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याच्यात थोडंसंच मीठ घालायचं आहे. टोमॅटो छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे हे घालूया. 1 इंच आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या मी वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालू शकता. ते आता छान परतून घेऊया. हे छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले ऍड करूया. बेडगी मिरची पूड 2 चमचे घालणार आहोत. 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा. आता हे पुन्हा एकदा छान परतून घेऊया. मसाले आहेत आपले ते छान परतून झालेले आहेत. यामध्ये आता आपण छोले घालूया. पाण्यासहितच घालायचं आहे आपल्याला. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आधी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाजाने हे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर आणि कसुरी मेथी फ्लेवरसाठी 1 अर्धा चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातलेली आहे. आता घट्ट येईपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत. यावर आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. इथे छोले छान शिजलेले आहेत आणि बघू शकताय घट्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे. थोडेसे छोले आपण अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे, म्हणजे थोडंसं घट्टपणा येतो. यावर कोथिंबीर घालूया. आता सर्विंग बाउल मध्ये आपण हे काढून घेऊया. इथे आपले छोले मसाला तयार आहे. तुम्ही भटुरे, पुरी, जिरा राईस, रोटी कशाही सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.